शिर्डीत सोमवार 13 एप्रिल 2026 रोजी एकादशीनिमित्त साई मंदिरात हबप संजयजी महाराज जगताप भाऊरकर यांचे सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले. या कीर्तनातून महाराजांनी श्री साईंचा महिमा सांगितला. साई संस्थान तसेच उपस्थित भाविकांच्या वतीने कीर्तन संपल्यानंतर महाराजांचा सत्कार करण्यात आला. या कीर्तनाला हबप लहुजी महाराज कराळे तसेच भजनी मंडळ, संत ज्ञानेश्वर आश्रमातील टाळकरी मुले व भाविक साई भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तरी होईल काय काम तरीच मान घेतो बहुत दडदडी लागी मई सकाळ तरी होईल काय काम पांडुरंगा जगन्नीत पाणी मंडलम मंडला करुण तुलसीमाला कुंदरम कन्नेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिन्तयामि कर्पूरगौरं करुणावतारं तापसानं जलेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. शिवरात्री बाबांनी चालू केली, गोकुळाष्टमी बाबांनी चालू केली. भगवान दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश तिन्ही देवांची उपासना याच्यावर मनुष्य प्राणी मात्राला बाबांनी त्यांच्या उपासनेचा जगाला संदेश दिलेला आहे. आणि बाबांनी एक संत जे आहे, महान संत आहेत, उच्च कोटीचे संत आहेत, नव्हे भगवत स्वरूपात भगवंताचा अवतार आहे. जसं वारकरी संप्रदायामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जगाला काय दिली? ज्ञानेश्वरी दिली. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या रूपानं जगाला ते ज्ञानाचं भांडार माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्त असते आणि वाटलेलं आहे. तसंच संत साईबाबांची जी कीर्ती आहे, त्या संत साई चरित्राचे जे लेखक असणारे आणि दास बनू महाराज, तसं ज्ञानेश्वरीचे लेखक कोण आहे? सच्चिदानंद, आपले सच्चिदानंद बाबा नेवासेकर. तसे संत साई चरित्राचे लेखक दास बनू महाराज यांनी स्वतः साईबाबांना पांडुरंगाच्या रूपातच पाहिले. नवे नवे प्रत्यक्ष साईबाबांनी त्यांना पांडुरंगाच्या रूपात दर्शन दिलेलं आहे, असं चरित्रामध्ये वर्णन आहे. जगाला तारणारा मंत्र दिला. जसं वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा, तसा सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांनी मंत्र दिला. श्रद्धा आणि सबुरी दोन्हीचा समन्वय घालून आणि जगाला असा असणारा तारक मंत्र जर कोणता दिला की सबका मालिक ये, हा संदेश सच्चिदानंद सद्गुरू साईबाबांनी संपूर्ण विश्वाला जगाला दिला. आज त्याचा प्रत्येक शेकडोनी देश, एक राज्य नाही, एक गाव नाही, एक तालुका नाही, एक देश नाही, जगाच्या पाठीवर जेवढे असतील देश, अनेक वेगवेगळ्या भिन्न भिन्न भाषा असतील, प्रांत असतील, पद्धती असतील, उपासना असतील, पण करोडो अब्जावधी लोक सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजांचं नामस्मरण आणि करून स्वतःला धन्यता मानतात, विठ्ठल नाम देतात.
मग ही सर्वज्ञ संत महात्म्य आहे आणि सर्वज्ञ भगवान परमात्मा आहे. नवे प्रत्यक्ष स्वरूप भगवान स्वरूप असे असणारे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज कोट्यावधी भक्त साईबाबांचं काय करतात? चिंतन करतात, स्मरण करतात. दास गणू महाराजांनी जाणून दिला, नवे नवे त्यांनी सिद्धच करून दिलं. संतही साईबाबा आहे आणि भगवंतही साईबाबा आहे. कृष्ण आदी करून नव्हे, प्रत्यक्ष पांडुरंगाच्या रूपात सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांनी दास गणू महाराजांना काय दिलेलं आहे? दर्शन दिलेलं आहे. भगवंत भक्ताला काय देतो? देवपद देतो. आणि संत शिष्याला काय देतात? संतपद देतात, गुरुपद देतात. गुरु हे जे तत्व आहे त्या गुरु तत्वाची उपासना केल्यानंतर आणि मग तुम्हाला तो अधिकार सर्व प्राप्त होतो. ओके.